नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्या ठिकाणी आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज मी आलो आहे ठाणे वेस्ट येथे तलावपाली परिसराजवळ. तर आज आपण काहीतरी एक स्वीट डिश ट्राय करणार आहे. चला. तर मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहे मुंबईची फेमस मुंबादेवी जलेबीवाला. मुंबईला झवेरी बाजार जवळ असलेली सुप्रसिद्ध मुंबादेवीची जलेबीवाल्याची जलेबी आपण आज ट्राय करणार आहे. डेझर्ट एकदम प्युअर देसी घीची असते. तर चला, मी आता खूप ऐकलं होतं याच्याबद्दल, तर आज ट्राय करूया. झवेरी बाजार का सुप्रसिद्ध मुंबादेवी जलेबीवाला. वाव, 1897मध्ये ओपनिंग. तर चला, आणि दुकानाच्या बाहेरच इथे मला घीचा फ्रेग्रन्स येतोय, जलेबीच्या वर असतो त्या. चला, आता मी जलेबी ट्राय करतो. बघा मित्रांनो, इथं ढोकला आहे, आलू वडी आहे, कोथिंबीर वडी आहे, समोसा आहे, कचोरी आहे. जलेबीशिवाय पण इथं अजून भरपूर काही व्हरायटी आहेत, ते तुम्ही खाऊ शकता. तू काय ट्राय करणार आहे का? हे बघा, यांचं 4th जनरेशन शॉप आहे मित्रांनो जलेबीवाल्याचं. आता मी 1 प्लेट जलेबी घेतलेली आहे. हा, यांचा ॲम्बियन्स मला खूप आवडला, खूप मस्त आहे. हा, मजा आहे. हे बघा, इथं हे लाईव्ह जलेबी बनवतात सुद्धा. तुम्ही ऑर्डर दिला त्याला इथं गरमागरम जलेबी बनवण्यात येते. एकदम मस्त जलेबी बनलेली आहे. बघा, यांची फेमस जलेबी घेतली आहे. वर मस्त रबडी टाकून घेतलेली आहे. रबडीचा चार्ज वेगळा आहे मित्रांनो, आणि जलेबीचा चार्ज वेगळा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, आता याच्यामध्ये मस्त अशी रबडी टाकून दिलेली आहे, घट्ट एकदा, आणि जलेबी दिलेली आहे. जलेबीची साईज थोडीशी छोटी आहे. आधी मी यांची रबडी ट्राय करतो. वा, एक नंबर रबडी यांची ना खरंच खूप छान लागते, आवडली मला रबडी. आता यांची जिलेबी मी ट्राय करतो. जिलेबी नेहमी रबडीसोबतच खातात. खूप लोकांना माहिती नसेल, काय लोक असेच खातात जिलेबी, पण मला ही रबडीसोबतच आवडते. वाव, हा. तर मित्रांनो, यांची रबडी खरंच खूप छान आहे. मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं, पण यांची रबडी ना एकदम प्युअर रबडी आहे. आणि जी जलेबी आहे ती मीडियम स्वीटनेस आहे, खरंच खूप भारी लागते. आणि रबडीसोबत त्याची चव ना खूप अप्रतिम लागते. एकदा नक्की या मुंबादेवीची जलेबीवाल्याची जलेबी ट्राय करायला. खूप मस्त आहे मित्रांनो. यांच्या जलेबीला आणि रबडीला माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. वाव, मला आता ही इकडची फेवरेट जलेबी आणि रबडी झालेली आहे ठाण्याच्या तलावपाली जवळ असलेले लोकेशन. त्याच्यामध्ये ना 4 पीस जलेबी येतात. तर जलेबीचा रेट आहे 40 रुपये, आणि रबडीची दिली आहे, रबडीचा रेट आहे 70 रुपये. 100 ग्राम रबडीचा रेट आहे 70 रुपये. तर 70 आणि 40 110 रुपयामध्ये आपली ही एक जलेबीची प्लेट मस्तपैकी आजचं माझं डेझर्ट झालेलं आहे. तर आता मी अजून काही व्हरायटी ट्रेनचं मी आता घेतलेलं आहे ढोकळा. बघा, येल्लो आणि व्हाईट मिक्स आहे ढोकळा. आणि हे घेतली आहे आपली सर्वांची फेवरेट कोथिंबीर वडी, आणि हिरवी चटणी आणि मिठी चटणी घेतलेली आहे. तर ह्या प्लेटची प्राईस आहे 40 रुपये. तर बघूया 40 रुपयाप्रमाणे याची चव कशी आहे, ट्राय करूया. आधी यांचा मी ढोकला एकदम ट्राय करतो. तर चला, ग्रीन चटणी आणि या मिठी चटणीसोबत मी यांचा ढोकला ते ट्राय करतो.
छान आहे, मस्त आहे. भारी. यांचा जो वरचा येल्लो कलरचा ढोका आहे पिवळ्या रंगाचा, तो खरंच खूप सॉफ्ट आहे मित्रांनो. आणि सफेद रंगाचा आहे तो थोडासा मला हार्ड वाटला. बाकी याची चव खूप भारी आणि एकदम ज्युसी आहे. येल्लोवाला तर खूप ज्युसी आहे ढोकला. तर या ढोकल्याला माझ्याकडे रेटिंग आहे 5 पैकी 4.8. आवडलं मला इकडं. तर चला आता कोथिंबीर वडी मी ट्राय करतो यांची. माझी सर्वात फेवरेट असलेली कोथिंबीर वडी मी ट्राय करतो आता. खूप भारी लागते कोथिंबीर वडी, एकदम सॉफ्ट आणि गरमागरम कोथिंबीर वडी आहे यांची. खूप छान. यांची कोथिंबीर वडी बघू शकता, एकदम सॉफ्ट आहे आणि मस्त आतमध्ये जे स्टफिंग भरलं आहे एकदम भरभरून टाकलेलं आहे. 40 रुपयाच्या हिशोबाने यांची कोथिंबीर वडी मला खूप आवडलेली आहे. भारी. तर या कोथिंबीर वडीला सल्यूट आहे. खूप आवडलं. एकदम खाल्ल्यावर असं वाटलं अजून 2-3 एकत्र खावा. चटणीसोबत याची चव ना खूप एकदम सोबर लागते, मस्त. आणि यांच्या कोथिंबीर वडीमध्ये ना शेंगदाणासुद्धा आहे, म्हणजे मला अर्धा असं शेंगदाणा लागला. वाव, मस्त वाटलं एकदम. कोथिंबीर वडी यांची जास्त स्पायसी नव्हती, मीडियम स्पायसीच होती, म्हणजे जास्त असं मला तिखट नाही लागलं. आणि त्याची जी चव होती ना खाल्ल्यानंतर खूप छान लागत होती. तर मुंबादेवीची जलेबीवाल्याची कोथिंबीर वडी ना अप्रतिम आहे. आता मी जलेबी ठेवलेली शेवटला खायला तो. तर चला आता जलेबी संपूया. जलेबी आणि रबडी एक नंबर. सुपर कॉम्बिनेशन आणि खूप भारी चव. जास्त गोड नाही, म्हणजे अति गोड नाही, म्हणून मला खूप आवडलं. तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत एकदा इथं नक्की या ठाणे वेस्टला. आणि जलेबी ही प्युअर देसी घीमध्ये बनलेली आहे. तुम्हाला खाल्ल्या त्याची चव, म्हणजे खाल्ल्यावर तुम्हाला त्याची चव जाणवेल. त्यांच्या आउटलेटची लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कोणाला शोधायला अवघड जात असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमधून बघा आणि या. आणि मला ना गोड खायला खूप आवडतं, म्हणून मी आजचा माझा मेन्यू ठेवलेला मुंबादेवी जलेबीवाला. तर खरंच खूप आवडलं. तर मित्रांनो हे बघा, माझं बिल झालेलं आहे 150. जलेबी 1 प्लेट घेतले, पात्रा 1 प्लेट आणि रबडी. टोटल झालेले आहे 150 रुपये. वर्थ आहे. तर मित्रांनो तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत इथे येऊन एकदा डेझर्ट नक्की ट्राय करा. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूया काय नवीन अशाच स्ट्रीट फूड ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.